या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स मधील व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा पॉइंट संपवलेला होता। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्स मधला पुढचा पार्ट मोमेंट ऑफ इनर्शिया, तो रोटेशनल मोशन मधील पार्ट आहे, तो पार्ट आपल्याला सुरू करायचा आहे। त्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया। मोमेंट ऑफ इनर्शिया डिनोटेड बाय लेटर कैपिटल I। मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया म्हणजे काय, त्याच्या किमती कशा काढल्या जातात किंवा नेमका मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे हा आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे। कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढला जातो, कशा पद्धतीने काढायचा आहे, त्याचा फॉर्म्युला काय, त्याची मेथड कोणते, हे डिटेलमध्ये आपल्याला या मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल डायनॅमिक्स मधील पुढचा पार्ट यामध्ये अभ्यासायचा आहे। आता या रोटेशनल मोशनचा पार्ट कोणता आहे याच्यामध्ये, मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याची डेफिनेशन, फॉर्म्युला, युनिट, डायमेन्शन, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचे रेडियस ऑफ गायरेशन, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी, अँग्युलर मोमेंटम, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम। त्याच्या पुढचा पार्ट 2 आपल्याला थेरम याच्यामध्ये अभ्यासायचे। त्या दोन्ही थेरम म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सेस, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस बाय युजिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया और इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया। त्यापुढे रोलिंग मोशनचा पार्ट आहे। इथपर्यंतचा हा सगळा पार्ट आपण याच्यामध्ये घेतोय। पण सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे, मोमेंट काय असतो, कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं म्हणजे काय काढायचं आहे। सपोज वी टेक एनी बॉडी, आपण एक कोणत्याही आकाराची बॉडी घेतली, त्या बॉडीचं मास किती आहे माहीत नाही, टोटल मास ऑफ दिस होल बॉडी दॅट मास इज कॅपिटल एम। एक आपण अशी बॉडी घेतलेली आहे की त्या बॉडीचा आकार कोणताही असेल पण त्याचं मास कॅपिटल एम घेतलं। या बॉडीला बरोबर मध्यभागी किंवा एका ठिकाणी आपण ॲक्सिस काढला म्हणजे त्या ठिकाणी आपण एक छिद्र पाडलं, होल पाडलं आणि त्याच्यामध्ये एक रॉड टाकला, एक ॲक्सिस टाकला, म्हणजेच एक आपण याच्यामध्ये रॉड टाकला, त्याच्याभोवती ही बॉडी फिरवली। ही एक रिजिड बॉडी आहे। रिजिड बॉडी म्हणजे घनाकृती, घट्ट अशी बॉडी आहे ज्याच्यामध्ये जडपणा आहे दगडासारखा। ती बॉडी आपण घेतलेली आहे, कोणत्याही आकाराची बॉडी घेतली आणि एक इथं रॉड टाकला किंवा ॲक्सिस दाखवला, याला आपण ॲक्सिस असं म्हणतो। आणि हे जर आपण असं फिरवू लागलो तर ही बॉडी फिरू लागते, फिरत राहते। मग याच्यामधला आपण एक पार्टिकल घेतला, द बॉडी कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स। ही बॉडी अनेक लहान लहान कणांपासून बनलेली आहे। त्या प्रत्येक पार्टिकलचं मास आपण विचारात घेतलं, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये या बॉडीचा जडपणा किती आहे, जडत्व काढायचा। इनर्शिया म्हणजे जडत्व। मग जडत्व काढण्यासाठी ती बॉडी कशापासून बनलेली आहे, कोणकोणत्या किंवा किती पार्टिकल पासून बनलेली आहे हे माहीत असण्यासाठी सपोज वी टेक अ फर्स्ट पार्टिकल and that particle of mass m1, this particle is at a distance of r1 from the axis of rotation। तो पार्टिकल m1 हा पार्टिकल ॲक्सिस पासून r1 एवढ्या अंतरावरती असेल। आपण त्याच्या पुढचा एखादा दुसरा पार्टिकल घेतला, त्याचं मास m2 घेतलं, तो या ॲक्सिस पासून r2 एवढ्या अंतरावरती आहे असं घेतलं। त्यापुढे अजून एखादा पार्टिकल घेतला, m3 इज ॲट अ डिस्टन्स ऑफ r3 फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन अप टू nth पार्टिकल। द बॉडी कन्सिस्ट्स ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स दॅट आर 1 2 3 4 अप टू n। देयरफॉर द फर्स्ट पार्टिकल ऑफ मास m1 इज ॲट अ डिस्टन्स ऑफ r1 ऑल्सो, सेकंड पार्टिकल ऑफ मास m2 इज ॲट अ डिस्टन्स ऑफ r2 अप टू nth पार्टिकल। I take this point that mass of the particle is mn and this particle is at a distance of rn from the axis of rotation।
असे याच्यामध्ये असंख्य पार्टिकल असतील. याच्यामध्ये मी अजून एक पार्टिकल इथं घेतला, एखादा याच्यावरचा हा इथला, तो M3 असेल आणि तो Rn एवढ्या अंतरावर असेल. मग मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? हा या मोशन मध्ये फिरतो, त्याची डायरेक्शन मी दाखवली. या मोशन, या पार्टिकलची किंवा या बॉडीची मोशन, when the body or rotating body revolves in a motion, therefore all the particles involved in this body is in a circular motion. आणि तेही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरू लागतं. आता ही बॉडी अशी आपण घेतलेली, त्या बॉडीची मोशन अशी आहे, बॉडी अशी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरते, म्हणजे या पोझिशन मध्ये फिरते. या पोझिशन मध्ये फिरत असताना या बॉडीमध्ये असलेले सगळे पार्टिकल आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी फिरू लागतात. त्याच्यामधला एक पार्टिकल आपण घेतला ज्याचं मास M1 आहे, M2 आहे, M3 आहे, Mn आहे, असा पार्टिकल घेतला आणि तो हॉरिझॉन्टल अशा पद्धतीनं फिरू लागला. तर त्याचा जो सर्क्युलर पाथ असतो, जो पाथ आहे तो म्हणजे हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ असतो. आणि या सगळ्यांचा विचार करून मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आपल्याला करायची आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट अ गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस होल बॉडी अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज the sum of the product of mass of each particle and square of its distribution from the axis of rotation. Therefore the formula is, आपण जर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला विचारात घेतला, हे खूप महत्त्वाचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन प्रत्येक बॉडीचा काढायचा असतो परीक्षेला. याच्यावर एक एक्झाम्पल किंवा असतंच, एक एक्झाम्पल थेरीमध्ये असो किंवा तुमच्या बोर्ड एक्झामला असो, एक एक्झाम्पल नीटवरतीही विचारलं जातं. मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन खूप महत्त्वाचं आहे. I इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 to n MI/RI स्क्वेअर, MI/RI स्क्वेअर. देअरफॉर I इज इक्वल टू मास इंटू रेडियस स्क्वेअर किंवा M इंटू R स्क्वेअर. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहीत आहे, बाकीचं सगळं विसरलं तरी चालेल, पण मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, एवढं आपल्याला माहीत पाहिजे, पाठ असलं पाहिजे. म्हणून त्याची डेफिनेशन या फॉर्म्युल्यावरून पाठ करता येते, लक्षात ठेवता येते. तो फॉर्म्युला म्हणजे I इज इक्वल टू समेशन I इक्वल टू 1 to n MI/RI स्क्वेअर और I इज इक्वल टू मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मग डेफिनेशन काय होते? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस होल बॉडी or the moment of inertia of a body about the given axis of rotation is defined as the sum of the product of mass of each particle and square of its distribution from the axis of rotation. मास आणि या ॲक्सिस पासून असणारं अंतर, या सगळ्यांचा वर्ग आणि त्याचा गुणाकार म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. सपोज वी टेक अ फर्स्ट पार्टिकल ऑफ मास M1. आपण पहिल्या पार्टिकलचं मास M1 घेतलं, is at a distance of r1 from the axis of rotation. From this, the first particle of moment of inertia is I1. आपण पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला I1, दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2, तिसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया I3. अशा अनेक पार्टिकलचा, सर्व पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया या फॉर्म्युल्यावरून घेतला तर आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया या बॉडीचा काढता येईल. आणि टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी I1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर असेल. I2 इज इक्वल टू काय मिळणार आहे? M2 R2 स्क्वेअर. त्यापुढं I3 इज इक्वल टू M3 R3 स्क्वेअर डॉट डॉट डॉट. IN इज इक्वल टू MN RN स्क्वेअर. असे फॉर्म्युले मिळत असणार आहेत. मग एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो, दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो, असे n पर्यंतच्या पार्टिकलचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढतो. या सर्व पार्टिकलची बेरीज केली, त्याची ॲडिशन केली असता येणारी किंमत म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस होल बॉडी. देअरफॉर
The total moment of inertia of the whole body can be determined by using the formula of I is equal to I1 plus I2 plus I3 plus dot 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 plus IN. इथं जर कॅपिटल एन घेतलेला असेल तर कॅपिटल एन घेऊ, स्मॉल एन असेल तर स्मॉल एन घेऊ. इथं आपण कॅपिटल एन घेऊयात. Therefore I is equal to पहिल्या पार्टिकलचं मास m1r1 स्क्वेअर प्लस दुसऱ्या पार्टिकलचं m2r2 स्क्वेअर प्लस तिसऱ्या पार्टिकलचं m3r3 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mnrn स्क्वेअर. mnrn स्क्वेअर या सर्वांची ॲडिशन आहे, बेरीज आहे, म्हणून बेरजेसाठी आपण एकच चिन्ह घेतो, ते म्हणजे समेशन. या समेशन मध्ये 1 2 3 4 अप टू n पर्यंत आहे, म्हणजे ती किंमत इंटिजरची असते. त्यामुळं इथं समेशन I इज इक्वल टू I मीन्स I instead I is a integer, therefore I equal to 1 to n or capital N. मग या सगळ्यांची बेरीज करायची आहे, म्हणून I हा इंटिजर घेतलेला आहे. समेशन I इक्वल टू 1 to n mi टोटल पहिल्या पार्टिकलचं मास m1, दुसऱ्याचं m2, तिसऱ्याचं m3, पण हे स्मॉल आहेत. टोटल बॉडीचं मास आपल्याला काढायचं आहे, रिजिड बॉडीचं मास काढायचं आहे, आणि ते रिजिड बॉडीचं मास म्हणजे कॅपिटल M आहे, म्हणून इथं मी कॅपिटल M घेतोय. समेशन I इक्वल टू 1 to n MIRI स्क्वेअर. R हा स्मॉलच आहे प्रत्येक ठिकाणी, ही रेडियस काही बदलत नाही. तुम्ही म्हणाल इथं कॅपिटल M घेतलेला आहे, इथं स्मॉल m का कॅपिटल R का घेत नाही. इथं प्रत्येकाची रेडियस ही स्मॉल आरच आहे, त्याच्याप्रमाणे ते आपल्याला स्मॉल आरच ठेवावं लागतं, स्मॉल आरचा स्क्वेअर. देअरफॉर द फॉर्म्युला ऑफ I इज इक्वल टू समेशन I इक्वल टू 1 to n MIRI स्क्वेअर. This formula can be written as I equal to mass into distance from the axis of rotation square. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. The SI unit of moment of inertia is, या मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय असेल या फॉर्म्युल्यावरून सांगायचं, पाठ करायची गरज नाही. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला mr स्क्वेअर माहीत आहे, तर त्याचं युनिट खूप सोपं आहे. मासचं युनिट माहीत आहे आपल्याला किलोग्रॅम, आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, डिस्टन्सचं युनिट मीटर, त्यामुळे इथं kg मीटर स्क्वेअर इज द SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हेच CGS युनिटमध्ये काय होईल, CGS युनिटमध्ये ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. आपण SI युनिट काढलं, CGS युनिट काढलं, या दोन्ही युनिट वरून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हाही काढता, डायमेन्शन ही काढता येतो मोमेंट ऑफ इनर्शियाचा. मग मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डायमेन्शन मध्ये मी इथंच लिहितोय, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डायमेन्शन मध्ये MLT आपण घेत असतो. इथं मास आहे, मासचा पॉवर 1 आहे, काही नाही म्हणजे 1 असतो, त्यामुळे इथं मासचा पॉवर 1 घेतला. डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे अंतर आहे, अंतर म्हणजे लेंथ आहे, लांबीसाठी आपण मीटर घेतोय, मीटरचा वर्ग आहे. मग इथं L इन स्क्वेअर आहे, त्यामुळे L इन 2, M इन 1, L इन 2, T इन, T याच्यामध्ये नसल्यामुळे 0, और M raised to 1, L raised to 2, T raised to 0. These are the dimensions of moment of inertia. हे मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, मोमेंट ऑफ इनर्शियाची डायग्राम, त्याचा फॉर्म्युला आणि युनिट डायमेन्शन्स. हा पूर्ण पार्ट खूप महत्त्वाचा आहे. परत एकदा डेफिनेशन सांगतो आणि आपण पुढे जाऊ. या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, आणि बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे म्हणजे ही एक रिजिड बॉडी. The moment of inertia of the whole body or rigid body is defined as the sum of, or this, the sum of product of mass of each particle and square of its
distribution from the axis of rotation, that is the moment of inertia. आता याच्यावरून आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचं फिजिकल सिग्निफिकन्स घेऊया. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर असतो. याच्यावरून आपण त्याच्या पुढं फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, मी शॉर्ट मध्ये लिहितोय मोमेंट ऑफ इनर्शिया MI. आता फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय असतो, त्याचं भौतिक महत्व. मोमेंट ऑफ इनर्शिया ही बॉडी आपण घेतलेली आहे, ती बॉडी त्याची किंमत काढली, पण त्याचं फिजिकली काय महत्व आहे ते म्हणजे फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. याच्यामध्ये मी काही 2-3 पॉईंट देतोय, 4 पॉईंट देतोय, ते पॉईंट लक्षात ठेवले का हा फिजिकल सिग्निफिकन्स कंप्लीट होईल. इन ट्रान्सलेशनल मोशन, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये ट्रान्सलेशनल मोशनचा विचार केला असता या फोर्सची किंमत ही m × a असते. इन ट्रान्सलेशनल मोशन फोर्स F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये इन रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क टोची किंमत ही I × अल्फा असते. हे दोन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत. इन ट्रान्सलेशनल मोशन F इज इक्वल टू ma, F इज द फोर्स, m इज द मास and a इज द acceleration of that body. But in rotational motion, when the body from one place to other place is in translational motion or in straight line motion, the force acting on that body is F equal to ma. When the body is in rotation, therefore that torque tau is equal to I into alpha. From these two formulas, the force in translational motion is analogous to torque in rotational motion. पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला तो लिहिता येईल. खूप सोपा आहे फिजिकल सिग्निफिकन्स. The force in translational motion is analogous to torque in rotational motion. म्हणजे फोर्स F is equal to 2. त्याच्या पुढे चौथ्या पॉइंट मध्ये the mass of the body in translational motion is analogous to moment of inertia in rotational motion. त्याच्या पुढे पाचव्या पॉइंट मध्ये the linear acceleration in translational motion A is analogous म्हणजे सेम, समान, सारखा, तेवढीच किंमत, is analogous to angular acceleration in rotational motion, that is the alpha. 5 पॉइंट झाले. अजून एक पॉइंट तुम्हाला सांगायचा म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू मास इंटू डिस्ट्रीब्युशन स्क्वेअर आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया हा कशावर डिपेंड आहे, मास वरती डिपेंड आहे. हे एवढं फिजिकल सिग्निफिकन्स आपलं मोमेंट ऑफ इनर्शियाचं असेल. या पुढचा आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे तो म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काढता येते. आणि रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी कशी काढायची, रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला मिळवता येतो. आणि तो फॉर्म्युला कसा मिळतोय ते आपण इथं घेऊयात. कायनेटिक एनर्जी in rotating body of rotating body. Kinetic energy KE of rotating body. रोटेटिंग बॉडीचा कायनेटिक एनर्जी आपण काढू. रोटेटिंग बॉडी याचा अर्थ मगाची जी डायग्राम होती ती डायग्राम आम्ही आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला वापरायचा.
हे सगळं केल्यानंतर येणारा फॉर्म्युला हा कायनेटिक एनर्जीचा असणार आहे. आता समजा सपोज आपण एक बॉडी घेतली. सपोज दिस इज द होल बॉडी और रिजिड बॉडी. द बॉडी कन्सिस्ट्स ऑफ number of particles of masses m1 m2 m3 up to mn and these are at a distance of some distances from the axis of rotation. आता इथून ही एक होल बॉडी घेतली. त्या बॉडीचं मास आपण कॅपिटल एम घेतलं. याचा हा ॲक्सिस घेतला. when the body rotates in the rotational motion with its angular velocity omega. ही बॉडी या पद्धतीनं रोटेशनल मोशन मध्ये फिरत आहे. तर ती बॉडी कशापासून बनलेली आहे? असंख्य अशा लहान लहान पार्टिकल पासून बनलेली. ते पार्टिकल आपण विचारात घेतले. त्या पार्टिकलचं पहिल्या पार्टिकलचं मास m1. तो पार्टिकल जेवढ्या अंतरावर आहे ते म्हणजे r1. सेकंड पार्टिकल आपण घेतला तो आहे r2 आणि इथं m2. याच्या पुढचा जर पार्टिकल आपण विचारात घेतला तर तो m3 असेल आणि हा r3. आणि इथला पार्टिकल आपण विचारात घेतला तर mn हे डिस्टन्स असणार आहे rn. याची माहिती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये मिळालेली आहे. तरीही बघा, कन्सिडर द रिजिड बॉडी कन्सिस्ट्स ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस m1 m2 m3 डॉट 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 mn is at a distances from the axis of rotation or distances r1 r2 r3 up to rn from the axis of rotation. अशा पद्धतीनं ही बॉडी रोटेशनल मोशन मध्ये फिरत असताना या बॉडीचा कायनेटिक एनर्जी काढायचा आहे. कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे. एक कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. तो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर. के इज इक्वल टू 1/2 मास इंटू वेलोसिटीचा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीसाठी मी के घेतो. के इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर हा फॉर्म्युला. आता पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपल्याला मगाशी आपण काय केलं? मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल बॉडीचा काढायचा होता. टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी सुरुवातीला प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून त्याची ॲडिशन केली, बेरीज केली. मग आपल्याला I इज इक्वल टू समेशन I इक्वल टू 1 to n mI स्क्वेअर फॉर्म्युला मिळाला. आता इथे टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी इथंही सेम त्याचप्रमाणे करत जायचं आहे. या प्रत्येक पार्टिकलचा प्रत्येक पॉईंटचा इथल्या प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी अगोदर काढावी लागेल आणि प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढल्यानंतर सगळ्यांची ॲडिशन म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी. त्याचप्रमाणे इथं करत जायचं आहे. कोणताही बदल नाही. खूप सोपं आहे. आणि एक कायनेटिक एनर्जी आलं तर याच्या पुढे टॉर्क ॲक्टिंग इन अ रोटेटिंग बॉडी, अँग्युलर मोमेंटम आहे तसंच आहे. हे सगळं त्याप्रमाणेच करत जायचं आहे. फक्त हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग हे लक्षात येण्यासाठी सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया समजला पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यावरून आपण हे करत जाणार आहे. आता कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढायची म्हणून इथं मास m1. पहिल्या पार्टिकलची वेलोसिटी काढायची ती म्हणजे v1. त्याला आपण v1 नाव देऊ. आणि जी कायनेटिक एनर्जी आहे ती ke1 लिहूयात किंवा ब्रॅकेट कंप्लीट 1 लिहू. तर दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय असेल? ke2 इज इक्वल टू 1/2 m मास 2 आहे इथं m2 आणि याची व्हेलॉसिटी v2. तसं इथं v2चा स्क्वेअर. तिसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ke3 काय असणार आहे? 1/2 m3 v3 स्क्वेअर. अप टू कुठंपर्यंत आहे? कायनेटिक एनर्जी पुढच्या पार्टिकलची कशाची काढायची आहे? nth पार्टिकलची काढायची आहे. त्यामुळं कायनेटिक एनर्जी ॲट n किंवा nth पार्टिकल n इज इक्वल टू 1/2 mn vn स्क्वेअर. सेम तशाच प्रमाणे इथं ही v3 असेल आणि ही vn असेल. आता इथंच याच ठिकाणी कायनेटिक एनर्जी ke1 काढला 1/2 m1 v1 स्क्वेअर. बट द वेलोसिटी ॲट दिस पॉइंट इज v1.
जर हा सर्क्युलर मोशन मध्ये असा फिरतो, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो, मग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना आपण सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितलेला होता. तो फॉर्म्युला म्हणजे v इज इक्वल टू आर ओमेगा असतो. आणि ही बॉडी जर ओमेगा एवढ्या वेलॉसिटीनं फिरत असेल तर त्याचं इथून इथपर्यंतचं डिस्टन्स r1 आहे, तर त्या पार्टिकलची वेलॉसिटी v1 आहे. मग v1 इज इक्वल टू r1. ओमेगा हा प्रत्येक पार्टिकलचा सेम असणार आहे, बॉडीचाच ओमेगा आहे त्यामुळं प्रत्येक पार्टिकलचा सेम असणार आहे. त्यामुळे इथं काय येणार, k1 इज इक्वल टू 1/2 आहे तसा m1 आहे तसा v1 स्क्वेअर आहे. v1 स्क्वेअर म्हणजे v1 r1 ओमेगा येईल इथं. मग इथं v1 स्क्वेअर म्हणजे याची किंमत v1 स्क्वेअर केली का r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर येईल. मग तेच आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात r1 ओमेगा आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू पुढं काय येईल 1/2 m2. v2 ची किंमत r2 ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m3 इन ब्रॅकेट r3 ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 mn इन ब्रॅकेट rn ओमेगा स्क्वेअर. आता हा ब्रॅकेट सोडवला तर येणारी किंमत काय मिळते 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. समजते, खूप सोपं आहे, काय अवघड नाही. आपण कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवत चाललेलो आहे. त्यापुढं इज इक्वल टू 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इथं आपल्याला या सगळ्या किमती मिळाल्या. कायनेटिक एनर्जी पूर्ण बॉडीची काढायची आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. या रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण काढलेली आहे. या पार्टिकलची ke1 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, दुसऱ्याची 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, तिसऱ्याची 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि अप टू nthची 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मग या सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची ॲडिशन केली असता टोटल कायनेटिक एनर्जी मिळेल. म्हणून इथं द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द होल बॉडी कॅन बी डिटरमाइंड बाय ॲडिशन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल द पार्टिकल्स. आता हे मी पुसतोय, तुम्ही लक्षात ठेवायचं, डायग्राम ही पुसतोय. इथं के ची किंमत काढायची आहे. टोटल कायनेटिक एनर्जी, टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची आहे. त्यामुळं टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ होल बॉडी और के टोटल म्हणूयात आपण, किंवा के फक्त म्हटलं तरी चालेल, इज इक्वल टू ke1 प्लस ke2 प्लस ke3 प्लस डॉट 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 प्लस इन ब्रॅकेट ke1. मग या सगळ्यांच्या किमती इथं ठेवल्या. इज इक्वल टू ke1 ची किंमत काय आहे 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथं याच्यामध्ये कॉमन काय निघते ते कॉमन आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ, बाकीचे ब्रॅकेटमध्ये घेऊयात. राहिलेली जी टर्म आहे ती 1/2 कॉमन काय 1/2 आहे, बाकीचं ब्रॅकेटमध्ये घेतलं. ओमेगा स्क्वेअर हाही कॉमन आहे प्रत्येकामध्ये, तो आपण पुढच्या ठिकाणी लिहूयात. मग राहिलेली टर्म 1/2 इंटू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट.
आणि याच्यामधून 1/2 इंटू ओमेगा स्क्वेअर हा कॉमन निघतोय, म्हणून इथं ब्रॅकेटच्या बाहेर ओमेगा स्क्वेअर. आपल्याला या पूर्ण ब्रॅकेटची किंमत माहित आहे बघा. बट I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया I म्हणजेच m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस m3r3 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर. मग या ब्रॅकेटची किंमत जर I असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? देअरफॉर द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ होल रिजिड बॉडी इज ऑर रोटेटिंग बॉडी इज k इज इक्वल टू 1/2 I इंटू राहिलेला हा ओमेगा स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला आणि तो फॉर्म्युला म्हणजे कायनेटिक एनर्जी के इज इक्वल टू 1/2 I इंटू ओमेगा स्क्वेअर. बट I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, त्याच्या नोटेशन, त्याचे फॉर्म्युले आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, ते आपण शिकलोय. आज आपण याच्यामध्ये काय शिकलो? या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो, त्याची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, युनिट, डायमेन्शन्स, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे तेही आपण शिकलो. आणि त्याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट पुढचा म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी आपण काढली आणि तो फॉर्म्युला म्हणजे कायनेटिक एनर्जी के इज इक्वल टू 1/2 I इंटू ओमेगा स्क्वेअर. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. सो स्टॉप हिअर.